शिरूर शहरातील कापड बाजारात 100 वर्ष जुने श्री भैरवनाथाचे मंदिर आहे। मात्र हे उघडे मंदिर असल्याने या मंदिराचे ऊन वारा पाऊस यांच्यापासून संरक्षण व्हावे यासाठी विश्व हिंदू परिषदेने 9 जुलै रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांना मंदिरावर छत बांधावे असे निवेदन दिले होते। मात्र त्याच बाजारपेठेतील व्यापारी रमेशचंद्र रतनचंद्र धाडीवाल यांनी 12 जुलै रोजी शिरूर नगरपालिकेला एक पत्र दिले आणि त्यात बाजारपेठेत भर रस्त्यात अनधिकृत बांधकाम होऊ नये असा अर्ज केला। परंतु या अर्जामध्ये त्यांनी भैरवनाथाचा उल्लेख शेंदूर लावलेली दगडी शिळा असा केल्याने स्थानिक रहिवासी आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। तसेच नगर परिषद कार्यालयीन अहवालामध्ये देखील मुख्याधिकारी यांनी भैरवनाथाचा उल्लेख शेंदूर लावलेली दगडी शिळा असा केल्याने जनभावना संतप्त झाली असून समाजात तेढ निर्माण होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी व्यापारी धाडीवाल आणि मुख्याधिकारी यांनी त्वरित समस्त हिंदू समाजाची लेखी माफी मागावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी प्रतीक शर्मा, आकाश चाकणे, स्वप्नील रेड्डी, सुनील जाधव, रविराज बैनाडे, पतित पावन संघटना अध्यक्ष नारायण देशमाने, विश्व हिंदू परिषद अध्यक्ष संजय आदलिंग, अजिंक्य तारू, सागर परभणे, गणेश राक्षे, रोहन जामदार, सुनील इंदुलकर, धनंजय फलफले, रेवण जगदाळे, राजू चौंदे, विजय नरके, सुनील जोशी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। जय श्रीराम। आज शिरूर नगरपालिका मुख्य अधिकाऱ्यांनी जो हिंदूंच्या दैवतांबद्दल जो नामोल्लेख केला आहे दगडी शिला, त्याबद्दल सर्व हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे। त्या प्रकरणी आम्ही तहसीलदार साहेबांना व PI साहेबांना निवेदन देण्यासाठी आज इथं आलेलो आहे। तर त्या जो नामोल्लेख केला आहे दगडी शिळा असं म्हणलेलं आहे, त्या संदर्भात आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत। त्याविषयी नगरपालिका मुख्य अधिकारी यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाज शिरूर शहर यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे। रामाई या ठिकाणी पाचकंदील रामाई ददित चौक या ठिकाणी गेल्या 50 ते 60 वर्षापासूनचं जे जुनं 100 वर्ष पहिलेचं जे मंदिर आहे, त्या मंदिराच्या संदर्भात काही स्थानिकांनी किंवा नगरपालिकेने त्याला अनधिकृत शिंदूर लावलेली दगडी शिळा असा उल्लेख केलेला आहे। सदर मंदिर आमच्या पूर्वजांपासून, स्थानिकांच्या माहितीनुसार आमच्या पूर्वजापासून, माझ्या जन्मापासून आम्ही ते मंदिर तिथंच बघतोय। आम्ही सगळेजण तिथं पूजा अर्चा करतो, दरवेळेस तिथं सगळ्या गोष्टींचा कार्यक्रम होतो। दहीहंडीचा उत्सव साजरा व्हायचा याच्या पहिलं जे तिथले स्थानिक वर्मा आहे ते आतापर्यंत त्या मंदिराची सगळी सेवा करायचे। स्थानिक लोक जे जोशी आहे, सारडा आहे, आजूबाजूला जेवढी स्थानिक राहणारी लोक आहे तेवढी लोक त्या मंदिराची सेवा करायचे। आणि आता नगरपालिकांनी तिथं शिंदूर लावलेली दगडी शिळा असा तिथं उल्लेख करून आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहे। आम्हाला फक्त नगरपालिकेला एवढंच म्हणायचं की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची शानिशा न करता, कुठल्या प्रकारचं त्यांनी कुठल्या प्रकारचं पारदर्शकता न बघता त्यांनी फक्त कुणाच्या तरी सांगण्यावरनं किंवा कुणाच्या तरी दबावावरनं ही कारवाई केली आहे का, असं आम्हाला नगरपालिकेला आता हा प्रश्न विचारायचा आहे। आमच्या भावना दुखावलेल्या आहे, या भावना दुखावल्यामुळे नगरपालिकेने याच्यावरती कडकोत उत्तर द्यावं आम्हाला। तहसीलदार साहेबांकडनं आम्हाला न्याय मिळेल या अपेक्षेवरती आम्ही तहसीलदार साहेबांना आता विश्व हिंदू परिषद समस्त हिंदू म्हणून आम्ही शिरूर रहिवासींकडनं आम्ही आता तिथं दिलेलं आहे। आणि आमचं म्हणणं फक्त एकच आहे की जर का आमचं मंदिर, जर का आता जे आपलं समस्त हिंदूंचं जे मंदिर आहे ते मंदिर जर का अनधिकृत आहे, तर गावामध्ये बाकीच्या पण गोष्टी अनधिकृत आहे। आम्हाला त्या गोष्टीशी काही घेणं देणं नाही, पण आमचे मंदिर जर का अनधिकृत ठरवत असेल तर त्याच्यात कुठल्या प्रकारची कारवाई नगरपालिका करते, कोणत्या अनुषंगाने आम्हाला ते मंदिर अनधिकृत ठरवलंय मंदिर, ते आम्हाला नगरपालिकेने सिद्ध करावं। आम्ही याच्या पहिलं आता आम्ही हे जो तहसीलदार साहेबांना जे आम्ही इथं अर्ज देतोय, निवेदन देतोय, त्या निवेदनावरनं आम्ही पुढील कारवाई म्हणजे अशी की आम्ही जर का आम्हाला ह्याच्यावरती योग्य ती कारवाई जर का नाही झाली तर आम्ही भविष्यामध्ये ह्याच्याबद्दल समस्त शिरूर शहर व हिंदू आघाडीच्या वगैरे आम्ही आंदोलन, तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।